सलग दुसऱ्या दिवशी मुंबईहून कोकणासाठी मोदी एक्सप्रेस रवाना। मंत्री नितेश राणेंच्या उपस्थितीमध्ये रवाना। नितेश राणे यांनी एक्सप्रेसला दाखवला हिरवा झेंडा। नगर परिषद नको, ग्रामपंचायतच बरी, धाराशिवमधील केकस्थळ वाडीतील ग्रामस्थांची भूमिका। औरंगाबाद खंडपीठाकडून आत्महत्येला प्रवृत्त केल्याचा गुन्हा रद्द। व्यवहाराच्या पैशांची मागणी आत्महत्येला प्रवृत्त करणं नव्हे, खंडपीठानं केलं स्पष्ट। सर्व टोलनाक्यांवर इलेक्ट्रिक वाहनांना टोलमाफी जाहीर। समृद्धी महामार्गावर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील 1000 ई-वाहनांनी केला टोल फ्री प्रवास। सलग दुसऱ्या दिवशी माणगाव शहरामध्ये मोठी वाहतूक कोंडी। मुंबई गोवा महामार्गामध्ये वाहतूक पोलीस तैनात। हजारो वाहनं कोकणाच्या दिशेनं रवाना। अष्टविनायक महागणपती रांजणगाव येथे आजपासून भाद्रपद वार यात्रा उत्सवाला सुरुवात। पहाटे 3 वाजता महापूजा आरती झाल्यानंतर भाविकांना मंदिर दर्शनासाठी खुलं होणार। बुलढाण्यातील उतावळी नदीवरील क्वीन्स नेकलेस प्रकल्प पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी। हा प्रकल्प यंदा ऑगस्ट महिन्यातच ओव्हरफ्लो। औरंगाबाद खंडपीठाचा 24 शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना दिलासा। प्राधिकृत व्यक्तीकडे योग्य दाद मागणं ही बदनामी ठरत नसल्याचं खंडपीठानं केलं स्पष्ट। प्रभादेवीच्या एसआरए इमारतीमध्ये आयकर विभागाची धाड। आयकर विभागाचं मोठं सर्च ऑपरेशन, तर एसआरए इमारतीच्या एका वकिलाच्या घरी छापेमारी। सांगलीमध्ये चोर गणपतीची प्राण प्रतिष्ठा। गणेश चतुर्थीच्या 2 दिवस अगोदर या मूर्तीची प्राण प्रतिष्ठा करण्याची गेल्या 150 वर्षांची परंपरा। भाजपनंतर शिवसेना देखील कोकणामध्ये विशेष रेल्वे सोडणार। उद्या दादरहून शिवसेना एक्सप्रेस कोकणाला रवाना होणार। आमदार निलेश राणे यांच्याकडून सोडण्यात येणार। गणेशोत्सवात कोकणवासियांचा प्रवास अधिक सुखकर होणार। लातूर विभागातील 195 बसगाड्या पनवेलमध्ये दाखल। कोकणवासियांना कोकणात घेऊन जाण्यासाठी बस गाड्या। कोल्हापूरच्या सिद्धार्थनगरमध्ये तोडफोड प्रकरणी दोन्ही गटांसोबत पोलिसांची सलोखा बैठक। पोलिसांच्या आवाहनानंतर दोन्ही गटांमध्ये सलोखा। हातात हात घेऊन दिला शांततेचा संदेश। पुण्याच्या मध्यवर्ती भागामध्ये 10 दिवस ड्राय डे। पोलीस प्रशासनाच्या सूचनेवरून उत्पादक शुल्क विभागाचा गणेशोत्सवात दारूबंदीचा निर्णय। परभणीत बोरीगावामध्ये कौसडी फाटा ते कौसडी रस्ता पूर्ण। पावसाळ्यामध्ये वाहन चालकांना मोठा त्रास। 11वीचे 2 लाख विद्यार्थी प्रवेशाविना। प्रवेशासाठी अंतिम विशेष फेरीचं आयोजन। 23 ऑगस्ट संध्याकाळी 6 पर्यंत नवीन नोंदणी करता येणार। 29 ऑगस्ट रोजी प्रवेशपत्र पोर्टलवर प्रसिद्ध केली जाणार। गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबई गोवा महामार्गावर 23 ऑगस्ट पासून बंदीचे आदेश। मात्र अवजड वाहनांची रहदारी सुरूच। प्रशासनाचं दुर्लक्ष होत असल्यानं प्रवासी वर्गात नाराजी। बीडमध्ये तिगाव ग्रामपंचायतीमध्ये विशेष ग्रामसभेचं आयोजन। ग्रामसभेत सरपंचांनी ग्रामस्थांचा नारळाचं झाड देऊन केलं स्वागत। नवी मुंबई पालिकेची प्रभाग रचना जाहीर। 111 जागांसाठी 28 प्रभाग जाहीर, तर हरकती आणि सूचना दाखल करण्यासाठी 4 सप्टेंबर पर्यंत मुदत। नवी मुंबईमध्ये गणपतीचे आगळे वेगळे आगमन सोहळे। 151 मशाल पेटवत गणरायाचं करण्यात आलं स्वागत। नवी मुंबईमध्ये रबाळे एमआयडीसीमध्ये हिंदी मराठी वाद। मनसे कार्यकर्ते आणि टीम लीडरमध्ये वाद। टीम लीडरनं माफी मागितल्यानंतर प्रकरण शांत। लातूर जिल्ह्यामध्ये पोलिसांकडून नाकाबंदी, कोम्बिंग ऑपरेशन आणि लॉजची देखील तपासणी करून रेकॉर्डवरील गुन्हेगारांचा घेतला शोध। कबुतरांच्या वादावर पेटा संस्थेची मंत्रालयाच्या परिसरामध्ये जाहिरात बाजी, तर बस थांब्यावर कबुतरांच्या संदर्भात जाहिरात। आज अनेक गणेश पंडांमध्ये आगमन सोहळे पार पडणार, तर मुंबईतील लालबाग परळ भागामध्ये गणेश भक्तांची तुफान गर्दी। भाविकांमध्ये उत्साहाचं वातावरण। गणेशोत्सवाला महाराष्ट्राचा राज्य महोत्सव म्हणून घोषित। आला रे आला राज्य महोत्सवाला या गीताचे आशिष लार यांच्या हस्ते लोकार्पण। मुंबईतील लालबागच्या राजाचं आज प्रथम दर्शन संपन्न झालं। संध्याकाळी 7 वाजता राजाचं प्रथम दर्शन पार पडलंय। मुंबईत गणेशोत्सवात मेट्रोचा प्रवास दिलासादायक होणार। 27 ऑगस्ट ते 6 सप्टेंबरच्या दरम्यान अंधेरी पश्चिम दहिसर मेट्रो लाईन 7 या मेट्रो मार्गावर रात्री 12 पर्यंत मेट्रो धावणार।
सिंधुदुर्गाचा राजा यंदा 21 दिवस विराजमान होणार. उद्या राजाचं आगमन. शिवसेना युवा नेते आनंद शिवरलकर यांची माहिती. कोकणात निघालेल्या गणेश भक्तांचे हाल. ठाणे रेल्वे स्थानकामध्ये प्रचंड गर्दी. धाराशिव जिल्ह्यातील 46 गुन्हेगार तडीपार तर 5 अट्टल गुन्हेगारांची थेट तुरुंगामध्ये रवानगी. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून पोलिसांची कारवाई. जळगावच्या 40 गावात महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले स्मारकाचं आज लोकार्पण सोहळ्याला मंत्री छगन भुजबळ, गिरीश महाजन यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी सर्व पात्र बहिणींची पुन्हा ई-केवायसी पडताळणी होणार. 26,34,000 बोगस बहिणींकडून सरकारची फसवणूक झाल्याचं समोर. उद्योजक अनिल अंबानींच्या मुंबईतील 2 निवासस्थानी आणि कंपनीच्या कार्यालयावर सीबीआयची छापेमारी. एसबीआयची सुमारे 3,000 कोटी रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी कारवाई. अंबानी आणि रिलायन्स कंपनीच्या विरोधात सीबीआयकडून गुन्हा दाखल. अमरावतीच्या मेळघाटात डोलार विसर्जन सोहळा उत्साहात संपन्न. ढोल ताशांच्या गजरामध्ये आणि नृत्य गीतांच्या माध्यमातून विसर्जन मिरवणुका निघाल्या. कल्याणमध्ये संगीत संन्यस्त खडग नाटकाला आरबीआय कार्यकर्त्यांसह आंबेडकरी जनतेचा विरोध. आचार्य अत्रे रंगमंदिरामध्ये नाटकाचा प्रयोग होण्यापूर्वीच निषेध. अवजड मालवाहतूक ट्रकसाठी क्लिनर ठेवण्याची सक्ती रद्द. राज्य सरकारची मसुदा अधिसूचना जारी. जायकवाडी धरणातून पाण्याच्या विसर्गामध्ये घट. धरणाच्या 18 दरवाजांमधून 9,443 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू. सध्या जायकवाडी धरणामध्ये 96% पाणी साठा. कोकण रेल्वेची रोरो कार सेवा सुरू. पहिल्याच रोरो कार सेवेला 5 कार्स बुकिंग. कोयना धरण परिसरामध्ये पावसाचा जोर वाढला. 6 वक्र दरवाजे 1 फूट उघडून 8,300 क्युसेक वेगानं कोयना नदीपात्रामध्ये पाण्याचा विसर्ग सुरू. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. उत्तराखंडमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस. राजस्थानमध्ये पुरानं परिसरामध्ये मोठी जीवितहानी. नंदुरबार जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसानं नर्मदा नदीला पूर. नर्मदा नदी दुथडी भरून वाहू लागली. प्रशासकीय उपाययोजनांची नागरिकांची मागणी. नांदेडमध्ये 22 गावांना पुराचा फटका. पूरग्रस्त गावासाठी खासदार निधीतून संसार उपयोगी साहित्यासाठी 20 लाखांची मदत. खासदार अजित गोपछडे यांनी केली मदत. मालेगाव तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस. शेतातील उभी पिकं जमीनदोस्त. शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान. कर्नाटक राज्यातील तीर्थक्षेत्र गाणगापूरमध्ये भीमा नदीला रौद्र रूप. गाणगापूर इटगा पूल पाण्याखाली. नदीकाठच्या शेतीला फटका. राज्यात पावसामुळे 22 लाख एकर शेतीचं नुकसान. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शक्य तेवढी मदत करणार. दत्तात्रय भरणेंचं आश्वासन. यवतमाळमध्ये अतिवृष्टीनं तब्बल 1 लाख हेक्टर शेतीचं नुकसान. नुकसानीचे पंचनामे महसूल अधिकाऱ्यांकडून सुरू. शेतकऱ्यांना त्वरित मदत देण्याची मागणी. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील 8,000 शेतकरी किसान सन्मानच्या लाभापासून वंचित. ई-केवायसी आणि आधार सीडिंग प्रलंबित असल्यानं हप्ता वितरण थांबलं. ई-केवायसी करण्याचं आवाहन. अदानी अॅग्री फ्रेशने हिमाचल प्रदेशामध्ये 2025 साठी सफरचंद खरेदी दर जाहीर. उच्च दर्जाचे सफरचंद 85 रुपये किलोनं सुरू. छत्रपती संभाजीनगरमध्ये बनावट देशी दारू विक्री करणाऱ्यांवर कारवाईत देशी दारूचे 130 बॉक्स आणि 2 दुचाक्या असा 10 लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी केला जप्त. छत्रपती संभाजीनगरमध्ये उद्योगपतींची 53 लाखांची सायबर फसवणूक. वॉटर बिल अपडेट ॲप डाउनलोड करण्यास भाग पाडून फसवणूक केल्याचा प्रकार. पोलिसांकडून संबंधित प्रकरणाचा तपास सुरू. छत्रपती संभाजीनगरमध्ये जमिनीच्या वादातून पाडसपान कुटुंबावर चाकू हल्ला. हल्ल्यामध्ये छत्रपती संभाजीनगरमध्ये 24 तासात 2 गुन्हेगारांवर एमपीडी अंतर्गत गुन्हा दाखल. दोन्ही गुन्हेगारांची 1 वर्षासाठी हर्सुल कारागृहामध्ये रवानगी. नाशिकमध्ये परप्रांतीय नागरिकाला मारहाण प्रकरणी मनसे पदाधिकाऱ्यांसह स्थानिक नागरिकांवर गुन्हा दाखल. गाडीचा धक्का लागल्याच्या कारणावरून वाद. कोल्हापूरमध्ये दुचाकी चोरटे पोलिसांच्या ताब्यात. स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई. 3,37,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त. हिंगोलीत शेतकऱ्यांच्या जनावरांची चोरी. चोरट्यांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या. पैठणमध्ये अवैध वाळू वाहतूक करणारे 5 ट्रॅक्टर जप्त. या प्रकरणी 5 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल. जालन्यात अवैधरित्या दारू वाहतूक करणाऱ्या आरोपीला अटक. बदनापूर पोलिसांची कारवाई. 62,400 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त.
पुण्यामध्ये 20 वर्षीय तरुणाकडून बेकायदेशीर पिस्तूल जप्त, गुन्हे शाखेच्या पथकानं केली तरुणाला अटक. हुंड्यासाठी पतीनं पत्नीला जिवंत जाळलं, उत्तर प्रदेशातील नोएडामधील संतापजनक प्रकार. पतीला ठोकल्या बेड्या, 36 लाख रुपयांची मागणी केल्याची पीडितेच्या बहिणीची माहिती. पुणेकर बोईसर सिडको बायपास रोडवर बाईकचा अपघात, तासाभरामध्ये 6 अपघात, व्हिडिओ सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद. रस्त्याच्या निकृष्ट दर्जामुळे अपघातामध्ये वाढ झाल्याचा स्थानिकांचा आरोप. पुण्यातील शिवणे भागामध्ये झाड कोसळलं, सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही. लक्ष्मी विष्णुपुरम सोसायटीच्या रस्त्यावर घडली दुर्घटना. पंढरपूरमध्ये लांडग्याचा हल्ला, 2 दिवसामध्ये 9 जण जखमी, परिसरामध्ये भीतीचं वातावरण. नाशिकच्या बागलांमध्ये करंजाड येथील ई सेवा केंद्र जळून खाक, लाखो रुपयांचं नुकसान, कागदपत्र जळून खाक. चंद्रपूरमध्ये पिता पुत्रावर हल्ला करणारा अस्वल जेरबंद, संतप्त ग्रामस्थांच्या मागणीनंतर वन विभागानं अस्वलाला जेरबंद केलं. सांगली ते पेठ राष्ट्रीय महामार्गावर बिबट्याच्या दुचाकीस्वारांवर हल्ला, दुर्घटनेमध्ये दोघे गंभीर जखमी, बिबट्याचा थरार कॅमेऱ्यामध्ये कैद. चंद्रपूरमध्ये सीतारामपेठ गावात वाघाची भीती, 2 दिवसांपासून एक वाघ गावाजवळ ठाण मांडून बसला. वाघाचा बैलाच्या कळपावर हल्ला, मात्र गावकऱ्यांच्या सावधानतेनं वाघ पळाला. रत्नागिरीमधील चिपळूणमधील खडपोली पूल कोसळला, कोणतीही जीवितहानी नाही. पुलावरून सर्व प्रकारची वाहतूक बंद, पर्यायी मार्गाने वाहतूक सुरू. सांगलीच्या कर्णा रोडवरील डिग्रज मार्गावर आढळली मगर, मगरीला पाण्यामध्ये सोडण्यात आलं. नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण, काळजी घेण्याचं वन विभागाचं आवाहन. भारतीय शास्त्रज्ञांनी मानवी भवितव्य उजळवणाऱ्या रहस्यांचा शोध घेण्यासाठी सखोल अंतराळ संशोधनासाठी सज्ज व्हा, पंतप्रधान नरेंद्र मोदींचं आवाहन. भारताकडून अमेरिकेसाठीची टपाल सेवा स्थगित, अमेरिकी सीमा शुल्क विभागाच्या नियमांमध्ये स्पष्टता नसल्यानं निर्णय. फिजीचे पंतप्रधान सितेनी राबुका 4 दिवसांच्या भारत दौऱ्यावर. फिजीचे पंतप्रधान सपत्नीक दिल्लीत दाखल, केंद्रीय शिक्षण राज्यमंत्री सुकांत मजुमदार यांनी केलं स्वागत. मंत्री अरुण जेटली यांची आज पुण्यतिथी, यावेळेस दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता, निर्मला सीतारमण आणि JP नड्डा आणि इतर नेत्यांनी केलं अभिवादन. मुंबईमध्ये चतुरस्र अभिनेते दिवंगत अरुण सरनाईक यांच्या जीवनावरील पप्पा सांगा कोणाचे या माहितीपटाच्या प्रीमियर शोचं आयोजन. भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे, मंत्री आशिष शेलार यांच्यासह इतर नेते उपस्थित राहणार. खेलो इंडिया वॉटर स्पोर्ट्स फेस्टिवल 2025 स्पर्धेमध्ये सामान्य पार्श्वभूमीतील जम्मू काश्मीरच्या खेळाडूंनी स्वर्ण पदकासह 4 पदकांची केली कमाई. पुण्याच्या दौंडमध्ये रायझिंग हाफ मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन, स्पर्धेमध्ये 2,500 स्पर्धकांनी नोंदवला सहभाग. भाजपची उद्या तातडीची बैठक, भाजप प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाणांनी बोलावली बैठक. मुंबई पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठकीचं आयोजन. गोपीचंद पडळकर यांच्या संदर्भात बोलताना सदाभाऊ खोत यांना अश्रू अनावर, सांगलीमध्ये एका कार्यक्रमात बोलताना खोत झाले भावूक. शिवसेना नेते तानाजी सावंत यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेंनी निरोप दिल्यानंतर तानाजी सावंत शिंदेंच्या भेटीला. 2 तास दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा, तानाजी सावंत यांनी फेसबुक पोस्ट करत दिली भेटीची माहिती. मंत्री नितेश राणे उद्या साजरी करणार वराह जयंती, मुंबई नवी मुंबई ठाण्यामध्ये वराह जयंतीच्या निमित्तानं राणे करणार महाआरती. सुप्रिया सुळेंनी वारकरी संप्रदायासह पांडुरंगाचा अपमान केला, त्यांनी पंढरपूरला जाऊन पांडुरंगाची माफी मागावी, भाजपचे राम कुलकर्णी यांची मागणी. विधानसभा निवडणुकीमध्ये मतचोरी, महाराष्ट्रातील मतं गेली कोठे हा प्रश्न 8 महिन्यानंतरही अनुत्तरित, महायुतीला जनतेनं कौल दिला नाही, संजय राऊतांचा आरोप. उपमुख्यमंत्री अजित पवार पुण्याच्या दौऱ्यावर, अजित पवारांच्या हस्ते विविध प्रकल्पांचं उद्घाटन. मुंबईत वरळीमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचा उठाव मोर्चा, पालिकेच्या निष्क्रिय प्रशासनाच्या निषेधार्थ मोर्चा, वरळी किल्ला ते NSC इमारतीपर्यंत काढण्यात आला मोर्चा. मुंबईतील खड्ड्यांवरचं पॅचवर्क हे भ्रष्टाचाराचे पुरावे, ठाकरेंच्या शिवसेनेचे राज्य संघटक अखिल चित्रेंचा आरोप. नवी मुंबईमध्ये वनमंत्री गणेश नाईकांच्या जनता दरबारामध्ये पालिका उपायुक्तांच्या डोळ्यामध्ये पाणी, ठेकेदाराचं थांबवलेलं बिल देण्यासाठी उपायुक्तांवर दबाव टाकला जात असल्याचा मनसेचा आरोप. जो हिंदू हित की बात करेगा वही देश पे राज करेगा, आमदार संजय केणेकर यांचं बीडमध्ये एका कार्यक्रमात वक्तव्य.
लक्ष्मण हाके ढोंगी कलाकार. ओबीसी समाजानं त्यांच्या बोलण्याला बळी पडू नका. ते ओबीसी समाजाच्या प्रश्नांवर कधीच बोलत नाही. सचिन खरातांची लक्ष्मण हाकेंवर टीका. मनमोहन सिंग यांनी जे केलं त्याच्या 10%ही मोदींना करता आलं नाही. मल्लिकार्जुन खरगेंची टीका. शिक्षकांना शिक्षकेतर कामं दिली तर आदेशाची होळी करू. उद्धव ठाकरेंचा इशारा. 3000 महिला सेवा सहकारी संस्थांना सरकारी कामं देणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची घोषणा. गणेशोत्सवाच्या काळात राज्यातील शाळा महाविद्यालय विद्यापीठामध्ये परीक्षा घेऊ नका. अमित ठाकरेंची आशिष शेलारांकडे मागणी. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा आज संगमनेर दौरा. एकनाथ शिंदे यांची आज संगमनेरमध्ये जाहीर सभा संपन्न. खासदार निलेश लंके यांनी मावळा प्रतिष्ठानच्या वतीनं किल्ले प्रतापगडाची स्वच्छता. भवानी देवीची महाआरती देखील करण्यात आली. राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंना फोन. गणेशोत्सवाचं निमंत्रण देण्यासाठी करण्यात आला फोन. गणपती उत्सवाची लगबग तर बाजारपेठाही सजल्या. गणरायाच्या आगमनाचं साहित्य खरेदी करण्यासाठी भाविकांची गर्दी. सुप्रिया सुळेंच्या वक्तव्याचा वारकरी संप्रदायाकडून निषेध. सुप्रिया सुळेंनी माफी मागावी अन्यथा आंदोलन करण्याचा वारकरी संप्रदायाचा इशारा. अहिल्यानगरमध्ये जुन्या धार्मिक स्थळाची तोडफोड. पहाटेच्या सुमारास अज्ञातांनी तोडफोड केल्याची माहिती. परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त. माळशिरसमध्ये आज मराठा समाजाची बैठक. सोलापूर जिल्ह्यातील 25,000 गाड्या मुंबईला जाणार. मराठा महिलांची सर्वाधिक हजेरी मुंबईत लागणार. आरक्षणासाठी सोलापूर जिल्ह्यात मराठा समाज आक्रमक. वाळूमाफिया सुयोग सोळुंकेवर एमपीडीएच्या अंतर्गत कारवाई. 1 वर्षासाठी हर्सुल कारागृहामध्ये स्थानबद्ध. सोळुंके मनोज जरांगे यांच्या आंदोलनामध्ये सक्रिय कार्यकर्ता. इंदोर ते पुणे महामार्गावर 6 तासांपासून वाहतूक ठप्प. तब्बल 7 ते 8 किलोमीटर वाहनांच्या लांबच लांब रांगा. पुण्यामध्ये सर्वात उंच 22 फुटांचा बाप्पा. मूषक रथावर बाप्पा विराजमान. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.